त्याला बनवायची मस्त हिरवा वाटाणा आणि बटाट्याची भाजी करायची. आणि बघा, वाटाणे आता घेतलेले मी वाटीभर आणि बटाटे आपल्याला कापून घ्यायचे, त्याची साल काढून घेतलेले बटाट्याचे आणि मस्त भाजी करायची आपल्याला. खूप छान लागते बटाटा वाटाणा. आणि आता सुरुवातीला कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला बटाटे त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे थोडेसे. खूप छान टेस्ट येते भाजीला. आणि हिरवे वाटाणे पण टाकून घ्यायचे आपल्याला त्याच्यामध्येच. आता वाटाणे पण टाकून घ्यायचे आणि झाकण ठेवून थोड्या वेळ होऊ द्यायचे आपल्याला. आणि बघा, थोडी वेगळी टेस्ट येते भाजीला. तुम्ही एकदा नक्की करून बघा अशा प्रकारे. आणि मस्त झालेले बघा आता बटाटे. आता त्याच्यासाठी मी 2 कांदे घेतलेले, ते पण आपल्याला बारीक चिरून घ्यायचे. 2 टोमॅटो घेतलेले. आता बघा, आपला कांदा कापून झालेला आहे बारीक. टोमॅटो पण कापून घ्यायचे आपल्याला. आता गॅसवर कढई ठेवायची आपल्याला. तेल टाकायचं आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला राई जिरे टाकलेली मी 1-1 चमचा. आणि आलं लसूण टाकलेलं आहे बघा. सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. छान होऊ द्यायचं आहे मस्त. लसूण आणि आलं, त्याच्याने टेस्ट थोडी वेगळीच येते. आणि बघा, खडे मसाले पण टाकलेले मी. आता सुरुवातीला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आपण त्याच्यामध्ये आणि तो चांगला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. थोडासा रंग त्याचावाला कच्चेपणा दूर होतो मग तेलामध्ये. आणि थोडंसं बेसन टाकलेले मी 1 चमचा. आणि आता आपण टाकलेले टोमॅटो पेस्ट सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आपल्याला. आणि थोड्या वेळ बघा आता छान होऊ द्यायचं आपल्याला. कांदा, टोमॅटो, खडे मसाले. आणि त्याच्यामध्ये बघा आता आपल्याला सुके मसाले टाकायचे. धणे, जिरे पावडर, हळद, लाल तिखट, हे सगळं टाकून झालेलं आहे आपलं. आणि ते पण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता झाकण ठेवायचं आपल्याला. थोडं होऊ द्यायचा मसाला. आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे बघा मी त्याच्यामध्ये. आणि पाणी टाकलेले बघा आता थोडं मसाल्यामध्ये. कसुरी मेथी टाकलेली आहे. आणि बघा आता मस्त आपल्याला बटाटे आणि वाटाणे टाकायचे. आणि आता पटकन तयार होणार आपली भाजी, कारण आपण मस्त फ्राय करून घेतले होते बटाटा वाटाणा. त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही मग भाजीला. आणि टेस्ट पण खूप छान येते. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. छान परतून घ्यायचं आहे मसाला, बटाटे, वाटाणा. आणि चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकायची वरून मस्त. आणि पाणी टाकायचं आपल्याला थोडं. आणि मस्त होऊ द्यायची थोड्या वेळ आता भाजी आपल्याला. छान उकळी येऊ द्यायची भाजीला झाकण ठेवून. चवीनुसार मीठ टाकायचं आहे.
आणि मस्त बघा आता उकळी आलेली भाजीला आपली भाजी तयार झालेली आपली बटाटा वटाणा खाण्यासाठी. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा.